श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. तीर्थक्षेत्राचं महात्म्य अनेक ग्रंथात वर्णन केलं आहे. तेथील पवित्र तीर्थांचं स्नान, त्या क्षेत्रातील देवतांचे दर्शन, तिथे केलेले दान हे अनंत पुण्यदायक असते. तीर्थक्षेत्रांच्या केवळ दर्शनानेही मनुष्य पावन होतो. तसा भगवंत सर्वत्रच सृष्टीरूपाने नटला आहे. कण कण व बिंदू बिंदू व्यापून उरला आहे. निसर्ग रूपाने नटलेल्या या भगवंताचं दर्शन अत्यंत विलोभनीय असं असतं. दृष्टी एकसारखी त्याच्याकडे खिळून राहते. ते त्या भगवंताचं रम्य दर्शन हृदयात कायमचं साठवून ठेवावं असं वाटतं. त्याची ही सृष्टी रचनेची अगम्य लीला पाहून मन अक्षरशः वेडावून जाते. मग जेथे भगवंत अंशरूपाने किंवा क्वचित पूर्णांशाने अवतीर्ण होतात त्या स्थळांचा महिमा काय वर्णन करावा. ती सर्व स्थळे अत्यंत पवित्र होतात. भगवंताच्या किंवा साधू संतांच्या जन्मभूमी, त्यांच्या लीला जिथे घडल्या त्या त्यांच्या लीलाभूमी, त्यांची कर्मभूमी यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक लोक लाखोंच्या संख्येने येत असतात. आपल्या या भारतवर्षात अशी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यात अयोध्या, मथुरा आदी सप्तपुऱ्या, रामेश्वर, द्वारका, बद्रीनाथ आणि जगन्नाथपुरी हे 4 धाम. हे सर्व मोक्षदायक आहेत. तर गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी आदी नद्यांचे स्नान पुण्यदायी आहे. तीर्थयात्रा करण्याची प्रथा आपल्या भारतवर्षात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. ऋषीमुनींपासून बहुतेक सर्वच संत महंतांनी तीर्थयात्रा केल्या. कोणी वाहनात बसून तर कोणी पायी पायी तीर्थयात्रा केल्या आहेत. श्री महाराजांनीही तीर्थयात्रा केल्या. सर्वप्रथम श्री रामानंद महाराजांनी श्री महाराज व त्यांचे आई बाबा म्हणजे अण्णा, मायबाई व थोरले बंधू बाबाजींना गोंदवल्याला आपल्या गुरु महाराजांकडे इसवी सन 1905 शके 1827 गुरुपौर्णिमेला नेऊन त्यांना तुळजापूर, पंढरपूर, गोंदवले अशी तीर्थयात्रा घडवली होती. त्यांनी हा संपूर्ण प्रवास बैलगाडीने केला होता. त्यावेळी श्री महाराजांचं वय जेमतेम 13 वर्षांचं होतं. त्यानंतर श्री महाराज श्री रामानंद महाराजांबरोबर सन 1912 मध्ये काशी बद्रीनाथ यात्रेला गेले होते. या सन 1964 मध्ये भक्तमंडळींच्या विनंतीवरून महाराजांनी काशी बद्रीनाथ यात्रा काढायचं ठरवलं. या यात्रेत मथुरा, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, अयोध्या, काशी आदी तीर्थक्षेत्रांचं दर्शन यात्रेकरूंना होणार होतं. यावेळी साखरखेर्डा, चिखली, मेहकर आदी गावातील मंडळी या यात्रेत सहभागी झाली. त्यात साखरखेर्डा येथील दाजी देशपांडे, राधाबाई देशपांडे, उमाबाई म्हणजे उमा काकू, बीबीच्या चंडाबाई, मेहकरच्या राजेगावकर गिरिजाबाई, खेरड्याच्या बुंदेलपुऱ्यातील मैनाबाई, खेरड्याचे परंतु बुलढाण्याला वकिली करणारे राजाभाऊ देशपांडे वकील, मेहकरचे कृष्णराव मुळे वकील, चिखलीहून पुंडलिकराव कुलकर्णी, त्यांचे तृतीय चिरंजीव दत्तात्रय, श्री महाराजांच्या वहिनी राधाबाई उर्फ दादी, जिजीमाय आदी सर्व मिळून 25 मंडळी होती. अत्यंत सत्वशील, श्री महाराजांवर पूर्ण विश्वास असणारी व उपासना करणारी अशी ही सर्व मंडळी होती. एक दत्ताभैया कुलकर्णी सोडल्यास बाकीची सर्व मंडळी 60-70 वयाच्या दरम्यानची होती. श्री बद्रीनाथ यात्रेला श्री महाराज काही उपासक मंडळींना घेऊन जाणार असल्याची कुणकुण महाराजांच्या द्वितीय वहिनी राधाबाई उर्फ दादी यांना लागली. तेव्हा श्री महाराजांकडे येऊन त्या म्हणाल्या, महाराज, यावेळी मला यायचं बरं तुमच्याबरोबर यात्रेला. पूर्वी श्री महाराजांना प्रल्हाद परंतु अहोजाहो म्हणून संबोधणाऱ्या श्री महाराजांच्या दोन्ही वहिनी श्री रामानंद महाराजांच्या पादुकाची प्रतिष्ठापना झाल्यापासून मात्र त्यांना महाराज म्हणूनच संबोधू लागल्या होत्या. त्या पुढे म्हणाल्या, हे पहा, यावेळी जर तुम्ही मला यात्रेला नेलं नाही तर मी जीवच ठेवणार नाही. मला तुमच्याबरोबर यात्रेला न्या व तिकडेच एखाद्या तीर्थक्षेत्रावर मला तुमच्या हाताने पाणी, गंगा पाजा व परत या. त्यावर श्री महाराज वहिनींना गमतीने परंतु अगदी शांतपणे म्हणाले, वहिनी, मी तुम्हाला या तीर्थयात्रेला नक्की नेईन बरं, परंतु तुम्हाला तिकडे ठेवणार नाही. तुम्ही आपल्या महाराजांजवळ जा. त्यावेळी हा यात्रेचा प्रवास काही ठिकाणी आगगाडीने, काही ठिकाणी बसने तर काही ठिकाणी स्वतंत्र गाड्या करून झाला होता. श्री महाराज तिथे राम असणारच.
तेव्हा प्रवासात नित्योपासना, भजन, पूजन सर्व यथाक्रम व व्यवस्थित होत होते. असो. साधक हो, बद्रीनाथ काशी यात्रेमध्ये परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.